राजाचा परिसर जो आहे तो हा संपूर्ण परिसरातून ही मिरवणूक निघत असते। लालबागचा राजा, त्यानंतर बकरी अड्डा, भायखळा, ऑपेरा हाऊस परिसर असेल, त्यानंतर हा संपूर्ण मार्गक्रमण करत लालबागचा राजा सकाळी पहाटे हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचत असतो। मोठ्या संख्येने चौकामध्ये मुंबईच्या लालबागच्या राजाचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते जमत असतात, कारण की लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून त्याची ओळख आहे। आपल्या मनातील एक जी काही इच्छा असेल किंवा मनोभावना असेल ती लालबागच्या चरणी वाहण्यासाठी जे आहेत ते भाविक जे आहेत ते दरवर्षी गर्दी करत असतात। हा संपूर्ण सोहळा जो आहे तो याची देही याची डोळा अनुभवणं अत्यंत महत्त्वाचं असतं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। खूप मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते इथं जमत असतात। ज्या वेळेला लालबागच्या राजाला विविध ठिकाणी सलामी देण्यात येत होती, त्याच्यावरती जे आहे ते गुलालाची उधळण करण्यात येत होती, त्यावेळची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं भाविक इथं जमलेले आहेत आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। संपूर्ण ही व्यवस्था जी आहे ती केली जाते। एक विशेष तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बनवण्यात आलेला आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतो आहोत। गिरगाव मधली ही दृश्य आहेत। विविध मुंबईमधल्या विविध मंडळांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या सध्या विसर्जनासाठी इथं दाखल होत आहेत। जुन्या गाड्या ज्या आहेत त्याचा देखील एक देखावा जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। गिरगाव चौपाटीवरती सध्या गणपतीचं विसर्जन जे आहे ते होतंय। संपूर्ण परिसरामध्ये जवळपास मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे, कारण की दिवसभर ह्या संपूर्ण परिसरामध्ये ज्यावेळेला दुपारच्या वेळेला गिरण गावाच्या परिसरामध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो सकाळ ते संध्याकाळपर्यंत चालत असतो। परंतु जसजशी संध्याकाळ होते आणि त्यानंतर संध्याकाळनंतर दुसऱ्या सकाळपर्यंत गिरगाव चौपाटीवरती मात्र अत्यंत सुंदर मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत, कारण की मुंबईकर जे आहेत त्या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जे राजकीय पक्षांकडनं जे काही पॅन्डल उभारण्यात आले आहेत, मंडप उभारण्यात आलेले आहेत, तिथे देखील मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून आपल्या लाडक्या बाप्पाला विविध बाप्पाचं रूप जे आहेत ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी मुंबईकर देखील मुंबईच्या विविध भागातनं मुंबईच्या उपनगरामधनं देखील मुंबईकर जे आहेत ते मुंबईमध्ये येत असतात। आज जो आहे तो संपूर्ण हा सोहळा जो आहे तो शनिवार आहे आणि उद्या सुट्टी असल्यामुळे खरं म्हणजे मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळते। शाळांना उद्या सुट्टी असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक असतील किंवा तरुण असतील ते इथं जमलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो आपण अनुभवतो आहोत। याची देही याची डोळा, कारण की आता सध्या जो राजा आपल्याला चाललेला आहे तो एकता मित्रमंडळाचा हा गणपती आहे। एका मागोमाग एक बाप्पाचे अनेक रूप, नक्की कुठलं रूप पाहावा असा प्रश्न जो आहे तो भाविकांना पडत असेल, भक्तांना पडत असेल। अत्यंत सुंदर या मूर्त्या आपल्याला पाहता येत आहेत। अत्यंत सुंदर म्हणजे मुंबईच्या विविध कानाकोपऱ्यातून ही प्रत्येक मूर्ती जी आहे ती येत असते। अत्यंत सुंदर या मूर्त्या आहेत। कुठलं रूप बाप्पाचं आपल्या डोळ्यामध्ये सामावं असा गोंधळ जो आहे तो भाविकांच्या मनामध्ये निर्माण होत असेल, कारण की एका मागोमाग एक अशा सुंदर रेखीव आखीव अशा या संपूर्ण मूर्त्या आहेत। संपूर्ण परिसरामधनं एका मागोमाग एक बाप्पा जे आहेत ते जात आहेत आणि ही संपूर्ण दृश्य आपण पाहिल्यानंतर, बाप्पाच्या डोळ्यांमधले भाव पाहिल्यानंतर कुठेतरी मी माझ्या भक्तांना आता सोडून जो आहे तो निरोप घेतोय, कुठेतरी बाप्पा आता कुठे हिरमुसलेला आहे का असं देखील वाटतंय। परंतु भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय, विसर्जन मिरवणूक सगळी पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, चैन पडेना आम्हाला, अशा संपूर्ण घोषणा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण विविध मंडळाचे गणपती इथं आलेले आहेत। मुंबईमध्ये अनेक गणपती जे आहेत त्यांना विविध नावांनी ओळखलं जातं। मग परळचा सम्राट असेल, परळचा महाराजा असेल, मुंबईचा राजा असेल, हा खरं म्हणजे गणरायाला अनेक रूपांनी ओळखलं जातं। मुंबईकरांनी अनेक नावं देखील या गणपती बाप्पाला दिलेली आहेत। प्रत्येक मंडळाचा एक वेगळा गणपती आहे, त्याला राजा म्हटलं जातं, कोणाला सम्राट म्हटलं जातं, कोणाला लंबोदर म्हटलं जातं। खरं म्हणजे मुंबईच्या या संपूर्ण गणेशोत्सवाची हीच वैशिष्ट्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात। गिरगाव मधली ही सध्याची दृश्य आहेत। अत्यंत सुंदर मूर्ती ज्या आहेत त्या आपण पाहतो आहोत। खरं म्हणजे या संपूर्ण मूर्तींचं वर्णन करण्यासाठी खरं म्हणजे शब्द कमी पडतील, कारण की प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं रूप आहे, त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे। आणि अशाच पद्धतीच्या या सगळ्या मूर्ती आता आपल्याला गिरगावच्या चौपाटीच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। हा सुंदर संपूर्ण सोहळा आहे। खरं म्हणजे एका मागोमाग एक गणपतीच्या जवळपास खूप साऱ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं म्हणजे खरंच बाप्पाच अवतरले का काय या पृथ्वी तलावरती, सृष्टीवरती जिवंतपणा या मूर्त्यांमध्ये सगळ्या वाटतो। आणि ही सुंदर
मूर्त्यांची स्वरूप पाहण्यासाठी आणि त्याला आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी मुंबईकर मात्र लगबग जी आहे मुंबईकरांची इथं या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। तर ही गणपती बाप्पाची आपण मूर्ती पाहतो आहोत। महाराजा म्हणून असं लिहिलेलं आहे, नाव जे आहे ते कळू शकत नाहीये मंडळांचं। खरं म्हणजे विविध मंडळं जी आहेत, जी प्रसिद्ध मंडळं आहेत त्यांच्या तर गणपतीचं विसर्जन या गिरगाव चौपाटीवरती होतच असतं, परंतु मुंबईमध्ये जी इतर मंडळं आहेत, छोटी मोठी मंडळं आहेत, त्यांच्या देखील गणपतीचं इथे विसर्जन होत असतं। वर्षानुवर्ष अनेक मंडळं जी आहेत ते गणपती बाप्पा आपल्या मंडपामध्ये आणत असतात। हा संपूर्ण उत्सव जो आहे तो साजरा केला जात असतो। कुठेतरी एकत्र राहण्यासाठी, एकत्र पद्धतीने जे आहे ते या उत्सव साजरा केला जातो। आणि ही 11 दिवस मुंबईमध्ये अक्षरशः रेलचेल जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः मुंबईचे रस्ते जे आहेत ते रात्री जिवंत होत असतात। हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता जिवंत झालेला आहे। गिरगाव चौपाटीवरती अक्षरशः जत्रेत जसं स्वरूप असतं तसं स्वरूप आलेलं आहे। अत्यंत सुंदर सुंदर इथं मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। आत्ताची जी मूर्ती आहे ती कामाटीपुराचा महाराजा हा संपूर्ण आता या परिसरातून पुढे सरकलेला आहे, मार्गक्रमण करत आहे। तर त्याच्या पाठीमागे देखील एक अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपण पाहतो आहोत। ही नक्की कुठली मूर्ती आहे ती आपल्याला थोड्या वेळात कळणारच आहे, परंतु अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। या मूर्तीचं स्वरूप जे आहे एका सिंहासनावरती बसून दोन्हीही बाजूला बाप्पाच्या सिंह पाहायला मिळत आहेत। त्यानंतरला गजराज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत सुंदर असं हे सिंहासनावरती गणराज जो आहे तो आरूढ झालेला आहे आणि आपल्या लाडका बाप्पा जो आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईच्या विविध भागातले हे मंडळ आहेत। अत्यंत सुंदर अशा रथामधून बाप्पाची मिरवणूक काढली जाते। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबापुरीचा असं या बाप्पाला नाव आहे, मुंबापुरीचा महाराजा हा म्हणावा लागेल। अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। सिंहासन जे आहे ते बनवण्यात आलं, त्याच्यामध्ये सिंह असतील, गजराज असतील आणि त्याच रूपात गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर आहे। गिरगाव चौपाटीवरती खरं म्हणजे खूप मोठ्या संख्येनं आता गणपती जे आहेत मंडळांची विविध दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। विविध रूपातली ह्या मंडळांचे गणपती आहेत। अत्यंत सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्ण परिसर अक्षरशः भक्तांनी जो आहे तो फुलून गेलेला आहे। जनसागर जो आहे तो या संपूर्ण मंडळांचे इथे पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येनं मुंबईकर असतील, मंडळांचे कार्यकर्ते आहेतच, परंतु या संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईच्या विविध भागातून मुंबईकर जे आहेत ते रस्त्यांवरती आलेले आहेत। दोन्हीही बाजूला चोख असा पोलीस बंदोबस्त गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आत्तापर्यंतची संपूर्ण